मंत्री भरत गोगावले यांचा मुलगा विकास गोगावले महाड पोलिसांसमोर शरण। हायकोर्टाच्या आदेशानंतर विकास गोगावले महाड शहर पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालाय। नगरपालिका निवडणुकीवेळी गोगावले आणि तटकरे समर्थकांचं राड्याचं प्रकरण जे आहे त्या प्रकरणी आता विकास गोगावले पोलीस ठाण्यात आहे। विकास गोगावलेंना माणगाव सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे। महाड राडा प्रकरणी हायकोर्टामध्ये आज महत्त्वाची सुनावणी पुन्हा एकदा पार पडणार आहे। या दृश्यांमध्ये आपण पाहतोय भरत गोगावले यांचा मुलगा विकास गोगावले महाड पोलिसांसमोर विकास गोगावले आता शरण गेलाय। खरं तर जे काही गुन्हे किंवा जे काही कलम विकास गोगावलेंवर टाकण्यात आले होते ते चुकीचं असं भरतशेठ गोगावले यांनी सांगितलेलं आणि माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार जर त्यांनी कृती केली असेल तर त्या कृतीचं मी समर्थनच करतो। कारण न्यायालयानं जर कुणाला पोलीस स्थानकामध्ये किंवा न्यायालयामध्ये हजर राहण्यास सांगितलं असेल आणि तशा पद्धतीनं जर विकास गोगावले हे हजर झाले असतील तर निश्चितपणे न्यायालयाचा आदर राखण्याची त्यांच्या भूमिकेशी मी समर्थन करतो। भारतात परतल्यावर मुंबईमध्ये जे करार झाले त्यावर उत्तर देणार असं फडणवीस म्हणाले। कल्याण डोंबिवलीमध्ये शिंदेंची शिवसेना आणि मनसे आघाडीवर फडणवीसांनी हे सूचक विधान केलं। सध्या दाओसमधील गुंतवणुकीवर लक्ष केंद्रित आहे असं फडणवीस म्हणाले। एक करार कल्याण डोंबिवली में मनसे के साथ शिंदे गुट का हुआ है, तो उस करार की जानकारी आपको मिली है क्या? मैं अभी डावोस पे फोकस कर रहा हूं। महाराष्ट्र आऊंगा तो सारे महाराष्ट्र के करारों की जानकारी आपको दे दूंगा।